नमस्कार. जीवन विद्या मिशन ज्ञानसाधना केंद्र नवी मुंबई 1 आयोजित आषाढी एकादशी निमित्त एकादश आवर्तन म्हणजेच 11 वेळा आपण हरिपाठ करणार आहोत आणि बालसंस्कार केंद्रातील चिमुकल्यांची दिंडी आणि त्याचबरोबर सर्व नामधारकांची आनंदाची अभंगवारी. चला तर मग आनंद वाटता वाटता आनंद लुटूया. आपला जेव्हा 10वा अभंग सुरू होईल तेव्हा आपल्या सर्वांना वारीला जायला जय आहे आणि मी वाशी बालसंस्कार केंद्रामधून आलेलो आहे. विठ्ठल विठ्ठल, माझं नाव आहे जय संतोष आंबरे आणि मी वाशी बाल केंद्रामधून आलोय. सर्वांना माझा नमस्कार. ज्ञानाशिवाय बुद्धी आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळ आहे आणि ज्ञान, भक्ती व कर्म याशिवाय आपलं जीवन आंधळ आहे. आपले सद्गुरू म्हणतात की जे आपण देतो तेच आपल्याला परत मिळतं, म्हणून आपण चांगलंच द्यायचं म्हणजे आपल्याला चांगलंच मिळेल. हाच निसर्ग नियम सुमारे 400 वर्षांअगोदर आपल्याला तुकाराम महाराजांनी सुद्धा दिला होता. पण जसे तुकाराम महाराजांचा जे विरोधक होते त्यांनी त्यांच्यासोबत खूप वाईट केलं. तुम्हाला माहितीये का त्यांनी काय केलं? त्यांचे ग्रंथ म्हणजेच त्यांचे सर्वात मोठे ग्रंथ आणि पुस्तकं ते इंद्रायणी नदीत फेकून दिले होते. किती वाईट केलं. पण कमालची गोष्ट काय माहितीये? ती न बुडता पाण्यावर तरंगले. आहे ना कमालची गोष्ट? पण आपल्यामधून काही जणांना हे माहिती सुद्धा असेल. पण या प्रसंगानंतर नक्की तुकाराम महाराजांच्या घरी झालं काय असेल? त्यांची पत्नी म्हणजेच आवली यांनी या प्रसंगाचा कसा भोळा बाबळा अर्थ काढला असेल याची आपण थोडीशी कल्पना करू. इंद्रायणी तारली तुकारामांची गाथा. इंद्रायणीने तारली तुकारामांची गाथा सांगतो या पुढची थोडी वेगळी कथा. अभंगांचे ओले कागद तुकाराम वाळवीत बसले. अभंगांचे ओले कागद तुकाराम वाळवीत बसले. त्यात त्यांना 2 कागद जरा कमी नसले. कुठे गेले असावे बरं? त्यांनी बायकोला विचारले. तशी ती म्हणाली, वय मी कणवटीला लावले. तुकारामांना कळे ना, हसावे की रडावे. या निरक्षर बाईला कागदांचे काय असावे? ती लगेच म्हणाली, रोज मला पाणी आणाया हिरीवर जायला लागते. रोज मला पाणी आणाया हिरीवर जायला लागते.
कागद धरून ठेवीन. चुकून माकून पडलीच तरी हे कागद धरून ठेवीन. अभंगवाणी तरुण जाईन अशी कशी बुडी. अभंगवाणी तरुण जाईन अशी कशी बुडी. अभंगवाणी तरुण जाईन अशी कशी बुडी. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद जय. आपण जयसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया. खरंच बाल संस्कार मधली मुलं किती हुशार आहेत ना. इथे बसलेल्या सर्वांना विनंती आहे की आपण सुद्धा आपल्या मुलांना बालसंस्कार केंद्रामध्ये घेऊन येऊ शकता. आपल्या कोपरखेरणे, घनसोली, ऐरोली, वाशी, मोनगोडे या ठिकाणी बालसंस्कार केंद्र चालू असतं. तर आपण अधिक वेळ न घेऊ पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आपण पुढील सूत्र मी संगीत ज्युळीदा टीमकडे सुपूर्द करते. दोन 3 मिनिटाचा ब्रेक होता. तर आता आपण मंदिरात जाऊन गणपतीचं दर्शन घेऊया. संस्कार केंद्र चालतात त्या सर्व केंद्रातील मुलं इथे छान वेशभूषा करून आली होती. त्यांचीसुद्धा अशा पद्धतीने दिंडी काढण्यात आली होती. मानकरी आहेत ते खूप सुंदर दिसत आहेत आणि मेन कौतुकाचे मानकरी म्हणजे त्यांचे पालक. तर सर्व पालकांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवून कौतुक करूया. आता आपण भव्य हरिपाठाला सुरुवात करत आहोत. सर्वांनी आपल्या मुखातून गायचा आहे आणि त्याच्या पुढचा जो हरिपाठ शेवटचा होणार आहे तो पावली या स्वरूपात म्हणजे हरिपाठाचं नृत्य आपण करणार आहोत. त्याच्या सूचना तुम्हाला हा हरिपाठ
शेवटचा 11वा हरिपाठ सर्व अशा दिंडीच्या स्वरूपात बोलले. भटराही पुराणे हरिची गाती माधुरी नवनेता तैसे गे अनंत आयात कथा सांडी मान एक हरियात्मा दिवस दिवस आया दुर्गमान मन ज्ञान देवा पाठ हरि ह वैकुंठ राधा कृष्ण राधा 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 कृष्ण राधा राधा कृष्ण राधा राधा कृष्ण राधा Krishna
विठ्ठल माझा
समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी 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 समर्थ जय जय स्वामी समर्थ अगदी नियोजनबद्ध आणि व्यवस्थितरित्या जीवन विद्या मिशन ज्ञानसाधना केंद्र नवी मुंबई एक आयोजित आषाढी एकादशी निमित्त एकादश आवर्तन पूर्ण झाले. सर्व नामधारकाने अगदी मनसोक्त आनंद वाटता आनंद लुटला सुद्धा. शेवटी साबुदाणा खिचडी आणि केळ हा सर्वांनी प्रसाद घेतला. अशी ही आमची सर्व नामधारकांची आनंदाची अभंगवारी पूर्ण झाली.